नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 26 एप्रिल 2026 शेतकरी मित्रांनो, तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा महत्त्वाची बातमी आलेली आहे। तुरीच्या दरात पुन्हा काहीसे मोठे बदल पाहायला मिळाले आहेत। मग बाजार समितीचे बाजारभाव वाढले की घसरले पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। पहिली बाजार समिती कळमेश्वर, लाल तुरीला आवक आलेली आहे 100 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,400 रुपये। नंतरची बाजार समिती आहे आष्टी वर्धा, आवक आलेली आहे लाल तुरीला 100 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,200 रुपये, तर जास्तीचा दर 7,420 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव, आवक आलेली आहे लाल तुरीला 87 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6,900 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,110 रुपये। मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे सिंदी शेलू, लाल तुरीला आवक आलेली आहे 850 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,750 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,350 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,500 रुपये। नंतरची बाजार समिती आहे उमरेड, लोकल तुरीला आवक आलेली आहे 492 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,680 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,360 रुपये। पुढील बाजार समिती वर्धा, तुरीला आवक आलेली आहे 107 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,125 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,350 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,555 रुपये। पुढील बाजार समिती आहे मांडळ, लोकल तुरीला आवक आलेली आहे 70 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,725 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6,950 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,100 रुपये। तर मित्रांनो, असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।